आदरणीय परमेश्वर, हो परमेश्वर, आम्ही तुझी आराधना करतो. चला प्रियानं आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करूया, त्या जीवन देवाची आराधना करूया, त्याच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला महिमा देऊया. थँक्यू जीसस. प्रभु
प्रियानो, ते सिस्टर आहे त्यांची साक्ष ते सांगत आहेत. त्या म्हणत आहेत की खरोखर परमेश्वर अद्भुत आहे. त्यांचा जो मुलगा आहे गेल्या 2 वर्षापासून तो त्यांच्याशी बोलत पण नव्हता, त्याच्यासोबत राहतही नव्हता. पण जसं त्या ठिकाणी चर्चला येऊ लागले, प्रार्थना पास्टरांकडे ते नेहमी घरी जाण्याअगोदर करून घेत होते, तर परमेश्वराने जे 2 वर्षामध्ये कधीच घडलं नाही, जो मुलगा बोलत नव्हता, राहत नव्हता, तर ते सांगत आहेत की आता माझा मुलगा बोलतो देखील. आणि काल त्याचा वाढदिवस होता, तर त्याने आईसोबत घरच्यांसोबत तो वाढदिवस देखील साजरा केला. तो पुन्हा आला आणि हे फक्त प्रभू येशूच हृदय बदलणारा परमेश्वर, जिवंत असणारा परमेश्वर आहे. त्या खूप आनंदी आहेत. त्या म्हणतात जे मला सुख पाहिजे होतं माझ्या मुलाकडून ते देवप्पा फक्त प्रभू येशू ख्रिस्तानेच दिलेलं आहे. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूचा असावा. जोरदार टाळ्या आहेत. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की गेल्या बुधवारी पास्टर त्यांच्या घरी गेले होते प्रार्थनेसाठी. आणि ब्रदर सांगतात की त्यांच्या आजी जे आहेत काही दिवसांपासून ते अन्न सेवन देखील करत नव्हते, फक्त ते ज्यूसवरच होते. पण त्या दिवशी पास्टर त्यांना बोलले की तुम्ही काळजी करू नका, आजच्या या प्रार्थनेनंतर आजी नक्कीच जेवायला लागतील. आणि खरोखर ब्रदर सांगतात की जे एवढे दिवस ते जेवलेल्या नव्हत्या, फक्त ज्यूसवर होत्या, पण त्या प्रार्थनेनंतरून परमेश्वराने कार्य केला. तर ते रोज जेवण करत आहेत. बुधवारपासून आज रविवार झाला, ते कंटिन्यू जेवण करत आहेत. त्यांना परमेश्वराने आरोग्याने भरलेलं आहे, त्यांना भूक दिलेली आहे. आणि देवाच्या सेवकाच्या मुखातून निघालेला शब्द परमेश्वराने खरा केलेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूचा असावा. जोरदार टाळ्या होते. क्योंकि वो हमारे जीवन में चंगाई देता है. आणि माहितीये का तो योग्य का आहे माझ्या प्रियानो? कारण तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्य देतो. Every broken he will heal the wounds. आणि जे प्रत्येक जखमी आहे त्या प्रत्येक जखमींच्या जखमांना तो बरं करतो. He is a very gracious and loving God and a compassionate God, my dear people. तो माझ्या प्रियानो फार कृपाळू, दयाळू व कनवाळू परमेश्वर So आहे. just close our eyes and look to God, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we all come before your throne of grace this wonderful Sunday, O Master. प्रभू आजच्या अद्भुत रविवारी परमेश्वर आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Once again you showed, O Master, परत एकदा प्रभूजी तू दाखवलंस प्रभू that your glory is in this temple, O Master. की प्रभू तुझा गौरव या मंदिरात आहे. You are with your people, O Master. प्रभू तू तुझ्या लोकांसोबत आहेस. You said that I am that I am. आणि तू म्हणालास परमेश्वर जो मी आणि मी आहे, I am the God who healeth thee. की जो आरोग्य देणारा मी परमेश्वर Yes, आहे. Lord. Today, Lord, you bless them, heal them, and deliver them, O Lord. होय प्रभू, ज्यास तू त्यांना आशीर्वादित केलं, आरोग्य दिलं आणि सुटका दिलास And प्रभू. Lord, they have glorified your name, O आणि Master. प्रभू त्यांनी तुझ्या नावाचा गौरव केला. You alone are worthy to be praised, O Master. प्रभू ती फक्त एकटाच योग्यतेचा परमेश्वर आहे. Because these marvelous things only you can do it, O Lord. कारण प्रभूजी फक्त हे अद्भुत गोष्टी तूच करू No शकतो. man can do it, O Master. परमेश्वरा कोणीच करू शकत नाही. I give glory and praises, honor to you alone, O Master. प्रभूजी मी सर्व गौरव, स्तुती, आराधना मी सर्व तुझ्याच नावाला देतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. Thank you, Lord. We worship you, Lord. परमेश्वर आम्ही तुझ्या आराधना We करतो. bless your holy name, O तुझ्या Father. पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. हरी बशा खांतीरी बरी बाबा. Just 2 minutes, just worship in the spirit, my dear people. माझ्या प्रियानं फक्त 2 मिनिटं आपण आत्म्यातून आराधना करू. Thank you, Father. Lord, I pray, Master, now all the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wife, their children, everyone, we bless them in the name of Jesus. प्रभूजी आता मी प्रार्थना करतो सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी प्रभू, त्यांना सर्वांना प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वाद Bless दे. their ministry, Lord. प्रभू त्यांच्या सेवेला तू आशीर्वाद Let दे. all your servants, the man of God's, Lord, all your ministering, oh Lord, give them the good people, spiritual people around them, oh Master. आणि प्रभूजी तुझे सर्व देवा परमेश्वर तुझे सेवक आहेत, त्या प्रत्येक सेवकांच्या भोवती प्रभूजी आत्मिक आणि परमेश्वर फलदायी असे तू लोक तुझे प्रभू. Cover them under your blood, oh प्रभू Master. तुझ्या रक्ताखाली त्यांना झाकून ठेव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, we pray, oh Master. प्रभू मी प्रार्थना करतो. We are praying for the land, oh प्रभू Master. आम्ही परमेश्वर जागेसाठी प्रार्थना करतो. And I know, oh Master, आणि मला ठाऊक आहे प्रभूजी, this year will be a year of a land for a church, oh Master. प्रभूजी हे वर्ष आमच्या चर्चच्या परमेश्वर जागेचं वर्ष असतं. Because Lord, you said this year is a year of harvest, oh Master. कारण प्रभू तू म्हणाला हे वर्ष हंगामाचं वर्ष And आहे. I know surely this year you will bless us with our land and we'll really worship you in this year, oh Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वर की या वर्षी तू आम्हाला जागेचा आशीर्वाद देणार आहे आणि आम्ही खरोखर तुझ्यामध्ये त्या ठिकाणी आनंद करू. That we all celebrate
in that church, O Master. आणि प्रभू आम्ही त्या मंदिरामध्ये आम्ही सर्व मिळून साजरा करू प्रभूजी. Because Lord, everything, it will be done by your will, O Master. कारण प्रभूजी सगळं काही तुझ्या इच्छेनुसार घडतं प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You will send Joseph Aramat to us one, I know, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे परमेश्वर तू एक योसेफ आरामात तू पाठवलेला आहे प्रभूजी. You will send, O Lord, प्रभू तू पाठवणार who will recommend for the body of Jesus to Pharaoh, की ज्या ठिकाणी for the प्रभू Pharisees, from the Pharisees, Lord. परमेश्वराचे पुरुषांकडे जाऊन परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर घेण्यासाठी त्यांनी बोलला. One man who can have that authority to speak to the Pharisees. की जो एक मनुष्य ज्याच्याकडे तो अधिकार त्याने जाऊन त्या पुरुषांशी ते बोलणं Oh, केलं. the richest, O Lord, श्रीमंत माणूस प्रभूजी, wise, O Lord, प्रभू सुज्ञ माणूस, you will send to this Christ Prayer for All Nation Church, O Lord. प्रभू तसंच परमेश्वर क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स चर्च साठी तू पाठव प्रभू. And I know, O Lord, He is on the way, He is here, O Lord, I know, O आणि Master. प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वर ते रस्त्यात आहे ते इथे आहेत प्रभू. You have sent it for a church, Lord. प्रभू तू चर्च साठी पाठवले प्रभूजी. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला प्रभू. Lord, I pray for all this prayer request, oh Father, let each and every prayer request which have written much pain and agony, Lord, let every prayer request be answered in Jesus' name. प्रभूजी सर्व प्रार्थना विनंतींसाठी मी प्रार्थना करतो. जे प्रत्येक प्रार्थना विनंती प्रत्येक त्रासात व वेदनात तू भरून लिहिले त्यांना उत्तर दे प्रभू. स्पर्श कर. Every prayer request, let the problems be solved in Jesus' name. सर्व प्रार्थना विनंती येशूच्या नावामध्ये मोकळे होईल. Heal them and deliver them. त्यांना आरोग्य दे, सुटका दे प्रभूजी. All the family problems remove, oh Father. प्रत्येक परमेश्वर कौटुंबिक त्रास निघून जाऊ दे. All the spiritually, physically, financially, materially, every blessing I claim on this, every prayer request in Jesus' name. प्रत्येक प्रार्थने विनंतीवर प्रभूचे आर्थिक, शारीरिक, भौतिक, मानसिक सर्व प्रकारचे आशीर्वाद मी स्वीकारतो. Now speak to us, O Master. आता प्रभू तू आम्हाशी बोल. Speak to the whole church, O Lord. प्रभू पूर्ण मंडळीशी We बोल. all are ready to listen your word, O Master. प्रभू आम्ही सर्व तयार आहोत तो शब्द We need ऐकण्यासाठी. your word, O Master. प्रभू आम्हाला तुझं वचन हवं आहे. Without your word, we cannot be lightened, O प्रभू Master. तुझ्या वचनाशिवाय आम्ही परमेश्वर त्या ठिकाणी प्रकाशित होऊ शकत नाही. Lord, let your word come and lighten our life once again, O प्रभू Master. तुझा शब्द येऊ दे आणि आमचं जीवन पुन्हा एकदा प्रकाशित करू दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. We are ready to receive your word, O प्रभू Master. आम्ही तयार आहोत तुझं वचन We are ready to स्वीकारण्यासाठी. receive your manna, O प्रभू Master. तुझा मानना मी स्वीकारण्यासाठी तयार आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद All येशू. glory be to your name, O सर्व Father. गौरव तुझ्या नावाला Psalms प्रभू. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये Jesus' असू दे. name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. All be seated, my dear people. आपण सर्वजण खाली बसून घेऊयात. How many want to receive the blessings of the Lord? किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारायचे आहे? Hallelujah. Only if you are there, not everybody want to listen, want the blessings of the Lord. सर्वांना नको आहेत का? फक्त काहीच लोकांना हवे आहेत का आशीर्वाद? Yes? प्रभूपासून आशीर्वाद किती लोकांना हवे आहेत? Hallelujah. See, when you lift our hands, God sees our hand. कारण माझ्या प्रिया जेव्हा तुम्ही हात उंच करता तर परमेश्वर तुमचा हात पाहतो. Amen. आमेन. It's not I'm saying I want to look to your hand, but God is watching your hands. हे असं नाही की मला तुमचे हात पाहिजेत पण मी म्हणत आहे, पण परमेश्वर तुमचे हात पाहतो. Amen. If आमेन. you feel yes, God is real, so you can lift your hands and say yes. I'll receive the blessings of the Lord. आणि जर तुम्ही म्हणता की हो परमेश्वर खरा आहे तर तुम्ही आशीर्वाद परमेश्वरापासून स्वीकारता हात वर नाही. Very important subject, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपण फार महत्त्वाच्या विषयावरती शिकत Amen. I आहोत. mean, just continuing the same subject, my dear, which I started from the new year, and the very inspiring, and the word God is giving more and more. When I was meditating the word of God, God was giving more words that I want to give to you. That same thing, my dear people. आणि माझ्या प्रियांनो जसं आपण नवीन वर्षापासून हा संदेश चालू केलेला आहे आणि परमेश्वर मला अजून नवीन त्याच्यामध्ये शब्द देत आहे, वचन देत आहे. तर आपण त्याच्यातच पुढे आपण Amen. पाहणार I've आहोत. taken the verse from Exodus 27 verse 20. आणि माझ्या प्रियांनो आपण त्या ठिकाणी निर्गम याचा 20वा अध्याय 20. You shall command the people of Israel that they may bring you pure pressed olive oil for the light, that their lamp may be regularly set up unto burn. निर्गम 27:20 सांगत आहे, तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा म्हणून त्यांनी दीप वृक्षासाठी जैतुनाचे हातपुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. Hallelujah. Amen. आमेन. This was हे वचन very important for our lives. आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. Amen. Many a times we read the verse but never apply the every word in our lives. अनेक वेळा आपण वचन वाचतो खरं पण आपल्या जीवनामध्ये आपण त्याचे लागू करत Amen. नाही. This verse speaks about, my dear people, the light.
who are we? And we are the light of the world, my dear people. तर माझ्या प्रियानं हे जे वचन आहे प्रकाशाबद्दल सांगत आहे की आपण जगाचे प्रकाश That's आहोत. what God said to Moses, tell the Israel people that who are you and how you should be coming before me in my presence. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने मोशेस सांगितलं की तू लोकांना सांग की तुम्ही कोण आहात व तुम्ही माझ्या समोर येताना तुम्ही कसे यायला पाहिजे. Amen. How you have to come before me, he said. आणि परमेश्वर म्हणतोय की तुम्ही माझ्या समोर येताना तुम्ही कसे यायला पाहिजे. Amen. He said, take the olive and press that oil and bring, come before me and put in the lamp and burn regularly to set up its head. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी जैतुनाचं तेल घे आणि त्याला त्या ठिकाणी दाबून म्हणजे हातकुटीने मळून घे, निर्मळ असं तेल तू माझ्या समोर तू घेऊन That's ये. what Psalms 18 verse 28 says. For it is you, O light, the lamp, the Lord my God lightens my darkness. आणि स्तोत्रसंहिता 18:28 सांगत आहे की तू माझा दीप उजळीतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश. Who can lighten our life, my dear people? माझ्या प्रियानं आपल्या जीवनाला कोण प्रकाशित करू Who शकतो. can, my dear people? कोण करू शकतो. No man can on this earth can lighten your life, my dear people. माझ्या प्रियानं आपल्या जीवनाला या जगामध्ये दुसरं कोणीही प्रकाशित करू शकत The नाही. world is in the dark, my dear people. कारण जग अंधारात आहे. Every person is in the dark, my dear people. प्रत्येक व्यक्ती हे अंधारात आहे. Nobody on this earth, my dear people, will come and lighten your life, my dear people, life. माझ्या प्रियानं तुमच्या जीवनामध्ये दुसरा कोणताही व्यक्ती येऊन तुम्हाला प्रकाशित करू It's शकत only नाही. the God who lightens our life, my dear तो people. फक्त परमेश्वरच आहे की तो Only आपल्याला God प्रकाशित can करू. remove the darkness, my dear people. फक्त परमेश्वर अंधकार काढू Because He शकतो. is the light of the world, my dear कारण तो people. जगाचा प्रकाश आहे. And why He says, I am the light of the आणि world. तो का म्हणतो मी जगाचा And प्रकाश why आहे? He says, you are the light of the आणि world. तो असं का म्हणतो की तुम्ही जगाचे Why He प्रकाश आहे? said, burn regularly, my dear आणि तो people. असं का म्हणतो की नित्य जळत Why He राहा. said, have the pure olive in the lamp and burn it, it said. आणि असं का सांगितलं की तुमचं जे त्या ठिकाणी म्हणजे तेल जे आहे ते निर्मळ का असलं पाहिजे. It's a big lesson for us, my dear people, as we are walking in the way of the Christian life. आणि माझ्या प्रियाने हे फार महत्त्वाचं आपण ख्रिस्ती जीवन जगत A असताना life is a Christian life is a light itself, my dear people. माझ्या प्रियानं ख्रिस्ती जीवन हे स्वतःच एक प्रकाश If आहे. there's no light in our life, that means we are not Christian, we are in the dark, my dear people. जर माझ्या प्रिया आपल्या जीवनाचा प्रकाशच नसेल त्याचा अर्थ आपण ख्रिस्तीच नाही, आपण अंधकारात How आहोत. important you are, you don't know, my dear people. आपण किती महत्त्वाचे आपल्याला माहिती नाही. Many माझ्या a times प्रियानं. you don't know what you are. अनेक वेळा आपल्याला माहिती नसते की आपण काय आहोत. But God reveals us, my dear पण people. परमेश्वर आपल्याला प्रगट And the करतो. word of God says how we should be coming before God. आणि देवाचा अर्थ सांगता आपण देवासमोर येण्याचं कसं असलं Who पाहिजे. are you, my dear people? आपण कोण आहोत. First of all, you are the lighted candle, my dear people. सर्वात प्रथम तर आपण त्या ठिकाणी एक दीप आहोत, जळणारे You दीप. are a lighted candle, my dear आपण people. जळणारा दीप आहोत It's माझ्या very प्रियानं. important to understand, my dear people. हे समजून घेणे फार And what महत्त्वाचं is the आहे. use of the candle, my dear people? आणि त्या मेणबत्तीचं काय महत्त्व You आहे. all know, my dear people, what is the use of the candle, my dear people. त्या मेणबत्तीचं काय महत्त्व तुम्हाला माहिती आहे Amen. माझ्या Every प्रियानं. dark place when you burn the candle, it gives the light, my dear people. आणि ज्या प्रत्येक अंधारी ठिकाणी आपण ती मेणबत्ती जाळतो त्यावेळेस ते प्रकाश देतो. Otherwise, there is no use of the candle, my dear people. नाहीतर मग त्या मेणबत्तीचा When there उपयोगच is light, नाही. there is no use, my dear people. जर तो प्रकाशांचा काही When there is उपयोगच dark, नाही. there need the light, my dear people. आणि जिथे अंधारात तिथं प्रकाशाची And गरज आहे. when you burn the candle, the light spreads, my dear people. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी मेणबत्ती पेटवता माझ्या प्रियानं प्रकाश पसरतो. It's very important, my dear people. तर हे फार The महत्त्वाचं light, आहे. the burn which you candle, it can be quenched, my dear people. But what God's light want you in your life, my dear people? माझ्या प्रियांची मेणबत्तीचा जो प्रकाश आहे तो कदाचित विझू शकतो, पण परमेश्वर म्हणतो तुमचा जो प्रकाश आहे त्याचं काय. I am giving the true light, he said. तो म्हणतो तुम्हाला खरा प्रकाश It will दिलेला आहे. enlighten your life, he said. तुम्ही त्याच्याने तुमचं जीवन That प्रकाशित light करा. will never be quenched, he says. आणि ते प्रकाश कधी But विझणार it is in नाही. your hand, my dear आणि ते people. तुमच्या हाती That आहे. it has to burn regularly or not, my dear तो people. नित्य जळत राहावा But किंवा God नाही. desires that my children should always be burning, my dear पण people. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी सदैव Always जळत be राहावे. enlightened, my dear people. नेहमी ते प्रकाशित राहिले That's what पाहिजे. Matthew 5:15 says. म्हणून मत्तई 5:15 सांगत आहे. Nor do people light a lamp and put under a basket, but on a stand to give light to all the house, आणि all मग- in the house. मत्तई 5:15 सांगत आहे की दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. Yes, होय माझ्या what प्रिय. it says. काय सांगत आहे. The people, not the people light the lamp, it says. काय सांगितलं की जो दिवा आहे ते लोक काय करतात, मापाखाली ठेवीत नसतात, They cannot hide, my dear people. ते लपवत नाही. Is any there, my dear people? By evening it comes, my dear people, or burn the candle, or light, my dear people. You put any cloth or anything, or you put under the bed, my dear people, or under the basket, my dear people. तर माझ्या फ्रेंड्स, समजा संध्याकाळची वेळ झालेली आहे, ज्यास अंधार होतो त्यावेळेस आपण ज्यास मेणबत्ती किंवा दिवा लावतो, असं कुठं होतं का त्याला पूर्ण आपण कपडा आच्छादतो किंवा आपण बास्केटच्या खाली ठेवतो. Is anybody is there, my dear असं कोणी people? आहे का माझ्या You प्रियांनो. burn it and
you hide, my dear people. आणि तुम्ही ते पेटून तुम्ही असं No, लपवता my dear का? people. When you burn, you said that the light has to spread, my dear people. तर नाही माझ्यापर्यंत ज्यावेळेस तुम्ही ते पेटवता तर तुम्ही असं पाहता की ते प्रकाश पसरला पाहिजे. That's what God wants to tell you, my dear people. तेच परमेश्वर तुम्हाला सांगू इच्छितो. But you all are hiding the light, my dear people. पण तुम्ही सर्व प्रकाशाला लपवत Why? आहात. Because your light is quenched, my dear people. कारण तुमचा प्रकाश विझला आहे That is why you cannot spread the आणि light. म्हणून तुम्ही प्रकाश पसरवू We need शकत to नाही. understand who I am. आपल्याला समजणं गरजेचं आहे की I मी am a कोण आहे. child of मी God. देवाचं लेकरू I am a आहे. beloved child of मी God. देवाचं प्रिय The लेकरू God's आहे. light is in me. देवाचा प्रकाश I will माझ्यात spread आहे. the आणि मी light. तो प्रकाश I am not there to पसरवणार. hide that मी light. तो प्रकाश विझस I am not there to put that light under the basket. तो प्रकाश मी बास्केटच्या खाली ठेवणार So नाही. many lights is there, my dear people. तिथे अनेक प्रकाश So आहेत. many lights is off in their life, my dear people. त्यांच्या जीवनात अनेक प्रकाश आहेत माझ्या प्रियांनो. But see what the today's testimony, my dear people. माझ्या प्रियाचे तुम्ही साक्ष पाहिलेत God sure I am the light, every darkness will be removed from your life. आणि परमेश्वर दाखवून दिलं की तुमच्या जीवनातला प्रत्येक अंधकार मी Every काढतो. darkness will be removed, my dear people. आणि सर्व अंधकार काढलं Who माझ्या can do it, प्रियांनो. my dear people? कोण करू Who शकतो? can do it, my dear कोण people? करू शकतं? It is my Jesus, my dear हे people. फक्त माझा येशू करू Who died on शकतो. the cross of Calvary. जो काल्वरीच्या Who वधस्तंभावर shed his गेला. precious blood on the cross of त्याने Calvary. त्याचं मौल्य रक्त काल्वरीच्या वधस्तंभावरती सांडलं. He does, my dear people. त्याने केलं He माझ्या प्रियांनो. himself came as the light of the world, my dear people. आणि तो स्वतः माझ्यापर्यंत जगाचा प्रकाश That's what in बनला. the 14th verse it says, my dear people. आणि तो 14व्या वचनात सांगत आहे. Hallelujah. Amen. Amen. He says, you are the light of the world. A city that's set on the hill cannot be hidden, he said. आणि 14व्या Hallelujah. वचनात तो काय म्हणते की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. Oh, Jesus. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. You are the light of the world, he said. तो म्हणते की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Amen. Are you the light of the world? तर तुम्ही जगाचे प्रकाश आहात का? Say to your neighbor, I am the light of the world. तर तुमच्या शेजाऱ्याला सांगा की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Come on, say to your neighbor, I am the light of the world. मी जगाचा Really, you are the light of the world? तुम्ही खरोखर जगाचे प्रकाश आहात का? The where he has to set, my dear people. मग आपण कुठे असलं पाहिजे माझ्या प्रियांनो? Where it has to be set. मग त्याला कुठे ठेवलं पाहिजे त्या प्रकाशाला? It has to set on the hill, my dear people. तर एकदम टेकडीवर उंच ठिकाणी It has ठेवलं to burn पाहिजे. regularly, my dear people. आणि ते नित्य जळत राहायला पाहिजे. It has to burn regularly, my dear people. माझ्या प्रियांनो ते नित्य जळत राहायला पाहिजे. It should not be hidden, my dear people. ते लपलं नाही When पाहिजे. you are the light, it will not be hidden, my dear people. कारण माझ्या प्रियांनो तुम्ही जो प्रकाश आहात तर तुम्ही लपलं नाही Not पाहिजे. the people, the light of the lamp and put under the basket. That was he says, my dear people. आणि म्हणून ते सांगितलं की कोणी तो दिवा लावून बास्केट खाली खाली ठेवत नाही, मापाखाली लपून. कोणी लपून ठेवत नाही. Nobody hides the light. कोणीही प्रकाश लपवत नाही. Is anybody hides the light in your life? तुमच्या जीवनात असं कोणी आहे का जे प्रकाश लपवतात? गॅस पेटवल्यावर काय टाकता का तुम्ही त्याच्यावर? चला ते झाकून टाकू, चादर टाकू त्याच्यावर. काय होणार ते? You cannot hide. ते आपण लपवू शकत नाही. Yes. I know. I remember one very old ad, my dear people. मला फार एक जुनी जाहिरात मला आठवतीये. That boy want to read something. He put that blanket on his hole and he started watching that some reading in the comic book or something hidingly, my dear people. I don't know. Very old advertisement, my dear people. आणि एक फार म्हणजे फार जुनी अशी जाहिरात आहे की ते एका मुलाला त्या ठिकाणी कसं कॉमिक्सचं पुस्तक जे असतं, गोष्टींचं पुस्तक ते त्याला वाचायचं असतं म्हणून तो चादरीच्या आत जाऊन लपून ते पुस्तक वाचत असतो. त्याचा अंकल येतो, what you are doing? आणि त्याच्या अंकल म्हणतात तू काय करत He आहे? said, I'm reading. तो That's म्हणतो, something मी that वाचत bulb आहे. ad. I don't know, some ad it was, my dear people. आणि ते कशाची ऍड आहे माहिती नाही, बहुतेक Really, bulb बल्बची was something bulb ad he gave. बल्बची ऍड होती बहुतेक ती. Bajaj bulb. I don't know. Some bulb was there. कोणतं तरी बल्ब होतं He ते. cannot hide. They say from that blanket also the light was coming out, my dear people. The rays was coming out, my dear people. ते जाहिरात ते काय सांगत होते की त्या ब्लँकेटच्या बाहेर सुद्धा त्या म्हणजे त्या बल्बचे जे प्रकाश आहे तो बाहेर येत आहे, त्याचे किरण बाहेर येत आहे. It cannot hide. ते लपू शकत नाही. It cannot hide. It cannot be hidden, my dear people. ते लपू शकत नाही किंवा लपूही शकत Why नाही. then our life is hidden, my dear people? मग आपलं जीवन जे आहे ते का आपला प्रकाश का लपलेला Why आहे? our life is hidden, my dear people? मग आपला प्रकाश का लपलेला It आहे? is not you. It is the devil who hide your life, my dear people. तर हे माझ्यापर्यंत जो सैतान आहे तो आपला प्रकाश The devil who लपवत आहे. want to put the spread of the cloud of the darkness upon your life. सैतान जो आहे आपल्या जीवनावरती त्या ठिकाणी अंधकाराचं सर्व काही जे That's ढग आहे what तो आपल्यावर happened on पसरवतो. when God removed the 3 million people out of the Egypt, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत ज्यावेळेस परमेश्वराने 30 लाख लोकांना मिसर देशातून बाहेर When they काढलं, came out in the wilderness journey, my dear people, ज्यावेळेस ते अरण्यात प्रवास करून आले, God gave them the light. परमेश्वराने त्यांना प्रकाश दिला. Amen. The fire of light at the night, my dear people. त्या ठिकाणी माझ्या प्रियानं रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ दिला They were walking in that light. आणि त्या प्रकाशात ते चालत होते. God says, yes, I want to give my light to you.
आणि माझ्या प्रियानो होय परमेश्वर म्हणतो माझा प्रकाश तुम्हाला द्यायचा You know आहे. that the light, how important the light you are, you don't know? तुम्हाला माहितीये का प्रकाश The किती महत्वाचा आहे? Revelation 21 chapter, I believe, my dear people, it's written there. प्रकटीकरण 21 असं मी विश्वास ठेवतो त्या ठिकाणी हे वचन लिहिलेलं आहे. तिच्या पुढे आपण वाचूया. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्य चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता Yeah, नाही. yeah, just 1 minute. Amen. It says, but I saw no temple in it, for the Lord God Almighty and the Lamb are in its temple. Hallelujah. आणि 22 सांगते की त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर Amen. And he होते. said, the city had no need to sun, he said. Hallelujah. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं की नगरीला सूर्य चंद्राच्या Or the प्रकाशाची moon to आवश्यकता नाही shine. Hallelujah. किंवा त्या ठिकाणी म्हणजे चंद्राला देखील प्रकाशित होण्यासाठी गरज Can नाही. you imagine the new glory of the Jerusalem, my dear people? They required nothing, the moon or the sun to shine in that new Jerusalem, my dear people. तर माझ्या प्रियाला जे नवे यरुशलेम आहे त्या ठिकाणी सूर्य किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरजच नाही. Amen. In it, for the glory of God is humiliated, it says. काय सांगितलंय की देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे. देवाचा तेजाने. तेजाने. वो तेज हमारे जीवन में आना चाहिए. आणि तो तेज आहे जे आपल्या जीवनात यायला वो पाहिजे. प्रकाश का मैं बात कर रहा हूँ. मैं दुनिया का प्रकाश के बारे में बात नहीं कर रहा हूँ. जो ये सूरज एक दिन ढल जाएगा, चांद निकल जाएगा, लेकिन परमेश्वर का जो गौरव है वो कभी भी ढलेगा नहीं. तर माझ्या प्रिय Amen. जगाचा प्रकाश आहे त्याबद्दल मी बोलत नाही. तो सूर्य एका दिवशी मावळून जाईल पण या ठिकाणी जो परमेश्वराचं तेज आहे त्या Amen. प्रकाशाबद्दल That's why he says God humiliated, it says. म्हणून Hallelujah. काय सांगितलं की देवाच्या तेजाने ती The lamb, प्रकाशित केली आहे. it is the light, he said. Hallelujah. आणि हाच कोकरा तिचा दीप आज पोखरा ते दीप आहे. deep आहे. And the nation, those who are saved, shall walk in its lights, he said. Hallelujah. आणि राष्ट्र तिच्या प्रकाशाने चालतील. And the kings of the earth bring the glory and honor into it, it says. आणि पृथ्वीवरतील राजे आपले वैभव त्यात आणतात. Its gates shall not be shut at all day, there shall be no light there, he says. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत. रात्र तर तेथे नाहीच. काय नाहीये तिकडं? रात्र नाहीये. जब हमारे जीवन में प्रकाश है ना, हमारे जीवन में अंधेरा आएगा क्या? There will be no night. There will be always a blessings in your life, my dear people. तर माझ्या प्रियानो मग त्या ठिकाणी अंधारच नाही, रात्र नाही, फक्त तुमच्या जीवनामध्ये And they shall आशीर्वाद bring the असतील. glory and the honor of the nation into it. Hallelujah. आणि माझ्या प्रियानो राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. But there shall be no mean enter anything that defiles or causes, it says, or lie, but those who are written in the Lamb book of life. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. The light has to shine. तो प्रकाश चमकला पाहिजे. When you come to church, जर तुम्ही चर्चला येता, when you read the word of God, जर तुम्ही देवाचा शब्द when you वाचता, abide the word of जर God, तुम्ही देवाच्या शब्दामध्ये पाळता it has to shine, my dear people. आणि त्यास तो चमकला पाहिजे. Otherwise, it will not shine. That means that the lamp is not burned, my dear people. आणि तो चमकत नसेल याचा अर्थ ते दीप जे आहे तो पेटलेलाच नाहीये. पेटवायला पाहिजे. कसं पेटणार? God say, Lord, enlighten my life. प्रभूला सांगायचं, प्रभू तू माझ्या जीवनाला प्रकाशित कर. I stand because the glory of God is in my life and I am the glory of God, my dear people. आणि Hallelujah. माझ्या प्रेमी तिथे थांबलेलो आहे तर फक्त देवाचा प्रकाश जो आहे तो माझ्यामध्ये आहे आणि तो प्रकाश मला प्रकाशित करत The आहे. glory of God is in my life and I am the glory of God, my dear आणि people. देवाचा गौरव माझ्या जीवनात आणि मी देवाचा गौरव आहे. What is that माझ्यामध्ये. glory? तो गौरव काय Glory आहे? is the God's light, my dear people. देवाचा प्रकाश हा गौरव आहे. God's glory, the light has to come in our life, my dear तर people. माझ्या प्रेमी देवाचा प्रकाश तो गौरव आपल्या जीवनात You यायला don't know पाहिजे. how essential you are, my dear people. तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही किती How महत्त्वाचे आहात. essential the candle, the light is important in your life. आपल्या जीवनात ती मेणबत्ती किंवा तो दीप किती The महत्त्वाचा, प्रकाश light, किती the light is महत्त्वाचा. the symbol also. If the light is good, the whole body also should be glorified, my dear people. आणि माझ्या प्रिय जो प्रकाश आहे ते हे सांगत आहे की जे शरीर आहे ते पूर्ण शरीरात ते म्हणजे प्रकाशित That's what करतं. Matthew chapter 6 verse 24-22 says. आणि मत्तई 6:22 The eyes is the lamp of the body. So if your eyes is healthy, your whole body is full of light. Hallelujah. आणि मत्तई 6:22 काय सांगतं की डोळा शरीराचा दिवा आहे, यास तो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. Where is your treasure? तुमचं धन कुठं आहे? Where is your treasure? तुमचं धन कुठं आहे? That was the first, 21st verse says. 21 वचन ते सांगत But आहे. where your treasure is, there the heart will be also. कारण जेथे तुमचे धन आहे तिथे तुमचे मनही लागेल. कुठं मन लागतं आपलं?
Amen? Where is your mind? मग तुमचं मन कुठं आहे? आपलं मन नेहमी काय असतं, भटकत असतं. Amen? It is always in the verge of rounding every place, my dear people. आपलं मन नेहमी फिरत असतं माझ्या प्रिय. That is, the eyes is the lamp of the body, says. म्हणून डोळा शरीराचा दिवा आहे असं सांगितले. Let your eye should be healthy. म्हणून तुमचा जो डोळा आहे तो आता म्हणजे चांगलं पाहिजे, है ना? सुदृढ बॉडी पाहिजे, हेल्दी पाहिजे. सुदृढ पाहिजे. बॉडी हेल्दी पाहिजे काय पाहिजे? डोळा चांगला पाहिजे. शरीर सुदृढ असण्यासाठी काय पाहिजे? डोळा चांगला है पाहिजे. ना? सगळं डोळ्यातून सगळं चांगलं वाईट सगळं आपण कुठून बघतो? कानातून ऐकून एवढं नाही, पण डोळ्याने सगळं बघतो. Amen? The eyes डोळा is very important. तर फार महत्वाचा आहे. Amen? आमेन. But if your eyes is bad, your whole body will be full in the darkness. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. How essential you are. तुम्ही किती महत्वाचे आहात. I'm speaking about that, my dear people. मी ते तुम्हाला सांगत आहे माझ्या How प्रियाने. essential the candle burns. ते त्या ठिकाणी जे मेणबत्तीचा प्रकाश जो जळतं ते किती Amen? महत्वाचं If your आहे. eyes is good, जर तुमचे डोळे चांगले असतील सगळं चांगलं होईल. लोक म्हणतात, अरे ते व्यक्तीने खूप वाईट नजरेने बघतो. हालेलुया. है ना? दॅट मीन्स बॅड आईज ऑल्सो देअर. म्हणजे जर अर्थ वाईट नजर पण आहे. कोण कोण कुठल्या नजरेने बघतात तुम्हालाच माहिती. Oh, hallelujah. Everybody has a different eye of looking, my dear people. तर प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांची म्हणजे दृष्टिकोन असतो पाहण्याचा. है ना? काय काय बघता तुम्ही एव्हरी डे? व्हॉट यू सी एव्हरी डे? प्रत्येक दिवशी तुम्ही काय काय बघता? काय बघताय? काय नाही बघत. काय नाही बघत? So many things we look. आपण अनेक गोष्टी पाहतो. चांगलं पण बघतो, वाईट पण बघतो. चांगलं पाहतो, वाईट पाहतो. है ना? चांगलं बघ. When you see good, the body gets lightened. ज्यावेळेस आपण चांगलं पाहतो त्यावेळेस शरीर प्रकाशमय होतं. आणि वाईट बघितलं काय होतं? You bring the darkness. म्हणजे आपण वाईट पाहतो तर आपल्या शरीरामध्ये आपण अंधकार आणतो. The candle is has to shine. म्हणून ती मेणबत्ती जो आहे तो दीप जो आहे तो नेहमी चमकला पाहिजे. That is why in our life म्हणून मग आपल्या जीवनामध्ये you cannot serve two masters in your life. तुमच्या जीवनात आपल्या जीवनात आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. Amen? आमेन. Either the light, either the darkness. एक तर प्रकाश किंवा मग अंधकार. Be in the dark or be in the light, my dear एक तर people. प्रकाशात राहा किंवा अंधकारात राहा. But we are the very funny people. पण आपण फार गमती करणारे लोक आहोत. You know, we are really many a times the devil makes us a joker and makes us like to do like a joker in our life, my dear आणि people. सैतान जो आपल्याला जोकर प्रमाणे करून ठेवतो ना आपण जोकर सारखं वागत राहतो. You know how the joker does? तुम्हाला माहिती जोकर कसा करतो? कधी इकडे उडी मारणार, कधी तिथे उडी मारणार. Am I right? बरोबर He बोलतोय. will not be at one place. That joker will never be in one place. जोकर कधी एका ठिकाणी राहत नाही. What he does? तो काय करतो? कधी तिकडं कधी इकडं. आपलं जीवन पण तसंच आहे. कधी डार्क कधी लाईट, कधी डार्क कधी लाईट. Hallelujah. Amen. We don't know where we are jumping. आपल्याला कळत नाही आपण कुठे उडी मारत आहोत. You cannot serve two masters at a time, my dear people. एका वेळेला आपण दोन धन्याची चाकरी Either करू will be you शकत नाही. speaking good or either you'll be speaking bad, my dear people. एक तर आपण चांगलं बोलू शकतो की एक तर वाईट बोलू How शकतो. you know how it will be possible when you say something good to one sister and same in the mouth you can say bad to that same sister, my dear people. जर आपण एका बहिणीला त्याच मुखाने जर चांगलं बोलतो आणि त्याच मुखाने आपण त्या दुसऱ्या म्हणजे एका दुसऱ्या बहिणीला आपण वाईट कसं काय बोलू How it शकतो? can be possible? हे कसं शक्य आहे? No, my dear, you cannot serve two masters at a time, my dear people. तर माझ्या प्रिय आपण एका म्हणजे दोन धन्याची चाकरी एका वेळेस करू शकत God नाही. says serve one, he says. परमेश्वर म्हणतोय एकाची सेवा कर. Serve one, my dear people. एकाची सेवा Who is कर. that our master? मग आपला गुरुजी कोण आहे? आपला That is धनी कोण Jesus. आहे? येशू आहे. He is the way, truth and the life, my dear तो people. मार्ग सत्य व जीवन आहे. Hallelujah. Amen. Amen. If you love one another, you cannot. If you love somebody, you cannot hate that person again, my dear people. जर आपण एका प्रीती करतो आपण त्याचा द्वेष करू शकत नाही. You cannot serve आपण सेवा करू शकत नाही. mammon or God. की आपण दोन म्हणजे त्या ठिकाणी त्या धन्याची म्हणजे त्या व्यक्तीची आपण सेवा करू शकत नाही. पैशाची किंवा परमेश्वरची. पैसा म्हणजे लोभ. All things are coming, my dear people. जर पैसा असेल माझ्यापर्यंत सर्व लोभ आला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी आहे. Money will the money will take you run and you will run after that money. तर पैसा आपल्याला पळवत राहील आणि आपण त्या पैशांमागे पळत राहणार. Amen. What devil does, you know, my dear people? तुम्हाला माहिती आहे सैतान काय करतो? आपल्याला समोर त्या गाडो समोर गाजर लावून ठेवतो आणि पळा लावतो. The donkey says, "Oh, see that carrot is there. I have to eat." And he runs and runs and runs. आणि मग तो गाढव ते गाजर पकडण्यासाठी पळत राहतो. कधी भेटत नाही. सैतान असं करतो. Amen. But if you make the God your head, पण जर आपण परमेश्वर आपलं मस्तक जर केलो
you know what will happen? तर काय घडणार कळतंय? तुम्ही जाणार, प्रभू म्हणणार पैसे घे. हालेलुया. All the blessings I will pour in your life, he said, my dear people. तेवढे सर्व आशीष तुमच्यावरती होतील. That is the mystery of a living God, my dear people. आणि ते जिवंत परमेश्वराचं हे रहस्य आहे माझ्या प्रियांनो. What a sister that boy was dead. The doctor said he was dead for 5 hours. आणि त्या बहिणीने साक्ष काय दिली की तो जो मुलगा आहे 5 तासासाठी मेला होता, Dead for the world. जगासाठी मेलेला. But our prayer has a light. पण आपल्या प्रार्थनामध्ये प्रकाश आहे. The church people are praying for that boy. आणि त्या मुलासाठी पुन्हा चर्च आपली लोक प्रार्थना करत होते. काय झालं? काय घडलं? दिवा पेटला. हालेलुया. Amen. That is the mystery, my dear people. आणि ते रहस्य आहे माझ्या What प्रियांनो. God, doctor could not do, my Jesus will do for you, my dear आणि जे people. डॉक्टर करू शकले तर माझ्या येशूसाठी केलेलं आहे. योग्य केवल तू. Hallelujah. म्हणून योग्य केवळ तोच आहे. और कोई है क्या योग्य? Nobody is there on the earth, my dear people. या पृथ्वीत दुसरं कोणीही योग्य नाहीये माझ्या प्रियांनो. Only by God, my dear people. फक्त माझा परमेश्वर. Hallelujah. Amen. आमेन. How useful the candle is. म्हणून ते मेणबत्ती तिथे किती महत्वाची आहे किंवा वापरण्यात येते. How candle is a proper emblem of the Christianity, my dear people of God. आणि म्हणून माझ्या प्रियांनो जे जळणारं जे दीप आहे की जो प्रकाश आहे तो त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा एक दर्शक आहे. दर्शक आहे. Amen. What is that darshak? ते दर्शक काय आहे? Serving others. ती इतरांची सेवा That is करणे. the Christian life. ते ख्रिस्ती जीवन Christian आहे. life is just serving others, my dear people. ख्रिस्ती जीवन म्हणजे इतरांची सेवा करणे. Amen. आमेन. The word is originally properly means a lamp, my dear people. तर माझ्या प्रियानो जो शब्द आहे तो फक्त त्या ठिकाणी म्हणजे स्पष्ट म्हणजे खऱ्या रीतीने सांगत आहे Light, light, की light चे प्रकाश. शब्द काय? प्रकाश हा Amen. शब्द काय आहे? Amen. It is not the same which John chapter 1:4 to 5 is written, my dear people. आणि माझ्या प्रियानो योहान 1:4-10 5 सांगत आहे. What it योहान says? 1:4-5 सांगत आहे की त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. Yes. Amen. आमेन. In him was life, and the life was light of men, he said. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश And the होते. light shines in the darkness, and the darkness did not compare, it says. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. Hallelujah. Amen. Amen. This word commonly applied, my dear people, तर माझ्या प्रियाने हे वचन त्या ठिकाणी सर्वांवरती लागू to the होते son of the fountain, की जो त्या ठिकाणी म्हणजे to the son of the fountain light. जो म्हणजे प्रकाशाचा तो त्या ठिकाणी उगम आहे, जो Amen. पुत्र आहे. This means the lamp or light is not lit up or kindled artificially, my dear people. याचा अर्थ हा जो प्रकाश आहे ते खोटं किंवा आर्टिफिशियल असं नाहीये, तो खरा प्रकाश आहे. हा, आपण बाकीचं जे आहे ना सगळं आर्टिफिशियल आहे. Are you understanding? समजत आहे का? God says, मेरे बच्चे आर्टिफिशियल लाइट में मत रहो. तर परमेश्वर म्हणतो माझ्या लेकराने तसं खोट्यावाल्या प्रकाशासारखे नका राहू आर्टिफिशियल. आर्टिफिशियल माहिती आहे ना काय? नॉर्मल कॅन्डल. म्हणजे एक नॉर्मल त्या ठिकाणीची मेणबत्ती असते. Amen. मनात आलं तर पेटवलं, मनात आलं तर येस आर्टिफिशियल. ते आर्टिफिशियल असतं. आपण मनात Amen. All आला artificial lights, my dear people. तर सर्व माझ्या प्रियाला ते आर्टिफिशियलच ते प्रकाश आहे. God says, don't be artificial, he said. परमेश्वर म्हणतो तशा प्रकारचा प्रकाश बनू नका. Amen. Hallelujah. That he says, a teacher is often called a light. आणि म्हणून ते सांगत आहे की त्या ठिकाणी जो शिक्षक आहे तो प्रकाशाला बोलवतो. नाही, टीचरला नेहमी लाईट म्हणून संबोधित करतो. म्हणून त्या ठिकाणी जो शिक्षक आहे त्यांना नेहमी प्रकाश म्हणून संबोधतात. Am I right? Hallelujah. Amen. Some good words I also get. Amen. चांगले शब्द Why you know? का माहितीये का? Because he guides. कारण तो आपल्याला मार्गदर्शन He करतो. illuminates our mind. तो आपल्या मनाला त्या ठिकाणी प्रकाशित करतो. Who does it? कोण करतं? Jesus does it. येशू करतं. He is the rabbi. तो रब्बी आहे आपला. He is a good teacher तो आपला चांगला गुरुची आहे. who gives us the supernatural light in our lives. त्याने आपल्याला अलौकिक आपल्या जीवनात तो प्रकाश That's देतो. what in Romans 2:19 says. म्हणून रोमकरात 2:19 सांगतं Confident that yourself are guided to the blind a light, and those who are in the darkness. आणि रोमकरास पत्र 2:19. 2:19 सांगत आहे नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे. पुढे सांगत आहे की म्हणून आपल्या आंधळ्याचे वाटाडी अंधारात असलेल्यांचा प्रकाश. Hallelujah. He says that yourself are guided into the blind, he says. काय सांगितलं की तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी अंधारातून तुम्हाला प्रकाश चालवतो किंवा मार्गदर्शन And करतो. those who are in the darkness. We जे are in अंधारात darkness. आहे त्यांच्यासाठी. Amen.
And further he says in John chapter 8 verse 12, म्हणून योहान 8:12 सांगत आहे Jesus said, I am the light of the world. की मी जगाचा प्रकाश He who आहे, follow me shall not walk in darkness but have a light of life. की जे कोणी मला अनुसरतील ते अंधारात चालणार नाही तर ते प्रकाश त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश राहील. John chapter 12 verse 46 says, योहान 12:46 सांगत I आहे, have come as a light of the world, he says, and whoever believes in me should not have abide in the darkness. काय Hallelujah. सांगितले की कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. Kasa anoy? प्रकाश असा आलो. And for instance, Matthew 5:14 he says, you are the light of the world. आणि मत्ते 5:14 काय सांगितलं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात, To me, जगाचे प्रकाश आहात. when you abide Jesus, you are the light of the world. जसं आपण येशूमध्ये राहतो त्यास आपण जगाचा प्रकाश बनतो माझ्या That is why he says that the woman for one coin, she was burned the light candle and swept the whole room, my dear people, to get that one silver coin. आणि म्हणून माझ्या प्रियांची ती स्त्री आहे त्या ठिकाणी एका नाण्यासाठी ती त्या ठिकाणी म्हणजे मेणबत्ती पेटवते आणि पूर्ण घर झाडून How घेते. important you are, my dear people, to bring one soul to the Lord's kingdom. तर माझ्या प्रियानं हे किती महत्वाचं आहे की आपण एक जो जीव किंवा आत्मा जो आहे आपण त्या ठिकाणी देवाच्या राज्यात आणतो. एक पापी व्यक्ति को अगर प्रभु में लाना है तो आप में कितना उजाला चाहिए. तर हालेलुया. एखाद्या पापी व्यक्तीला जर आपल्याला प्रभूच्या राज्यात आणायचं तर आपल्यामध्ये किती ते उजेड असला पाहिजे. अगर हमारे में लाइट है और लाइट अगर प्रकाशित ही नहीं होता है, उस पापी व्यक्ति को हम प्रभु में ला सकते हैं क्या? जर माझ्या प्रियानं आपल्यामध्ये जो प्रकाश आहे तो प्रकाशितच नसेल तर आपण त्या पापी व्यक्तीला प्रकाशित करू कई शकतो बार का हम किंवा आणू प्रकाश शकतो हम का? हम बोलते हैं हम प्रकाशित है, लेकिन वो प्रकाश हमारे घर में ही रहता है. हमारे आजू बाजू वो जाकर क्या करना है? रोशनी फैलाना है, चमकना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं जो प्रकाश आहे तो फक्त घरापुरता आपण प्रकाश नाही पाहिजे तर आपण आपल्या आजूबाजूलाही जाऊन तो प्रकाश दिला पाहिजे. Many a times in our life we are lightened, but we say, I am lightened enough for myself is enough. No, my dear people, God lightens you not for you, to others, that they may also come from the darkness into the light, my dear people. तर माझ्या प्रियानं म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की नाही माझा प्रकाश जळत आहे, माझ्या पुरता तो पुरेसा झाला. तसं नसतं तर परमेश्वर म्हणतो इतरांसाठी तो प्रकाश चमकू दे. That's what's in the 7th verse says, just so I tell you, there will be more joy in the heaven over one sinner who repents than 99 righteous person who need no repentance. Hallelujah. 15:7 सांगत आहे म्हणजे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. Hallelujah. And when she found it, she calls together her friend and neighbor saying, rejoice with me, for I have found the coin that I had lost. Hallelujah. आणि ज्यावेळेस तिला सापडतं त्यावेळेस ती मैत्रिणींना व शेजाऱ्यांना बोलून म्हणते की माझे हरवलेले नाणे मला सापडले आणि ती त्यांच्यात आनंद करते. Just so I tell you, there is joy before the angel of God over one sinner who repents. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाने जो कोणी पश्चाताप करतो त्या ठिकाणी आनंद आहे You स्वर्गदूतांसमोर. all are useful candle. आपण सर्व एक वापरणारे मेणबत्ती You आहोत. have to use that light for the glory of the kingdom of God, my dear तर people. देवाच्या राज्याच्या गौरवासाठी आपली मेणबत्ती आपली म्हणजे वापरण्यात यायला पाहिजे. If you are not using that candle, it becomes an artificial candle of your life. जर आपल्या जीवनातून जर तो प्रकाश जर वापरत नसू तर आपण एक खोटंवाला जे असतो प्रकाश तो असणार आपण आर्टिफिशियल. Are you understanding? समजत आहे? If you are not using, जर आपण तो प्रकाश वापरत if you are not नाहीये using the आपण light, the वापरत glory of नाहीये God, जो देवाचा गौरव आपण you वापरत will see नाहीये that become artificial candle. तर आपण पाहणार की त्या ठिकाणी ते It आर्टिफिशियल will become मेणबत्ती असेल. artificial light. मग आपण एक प्रकाश जो आहे ते आर्टिफिशियल खोटा You आपण will say that प्रकाश yes, I am. There is a light in me, but you will start speaking. The people will not change. They will say first you change, then tell me the things of the which I have to change. They will say जर hallelujah. आपण म्हणतो की नाही मी जगाचा प्रकाश आहे आणि आपण ज्यास बोलतो पण जो समोरचा आपल्याचा प्रकाश तो खरा नसेल तो समोरचा व्यक्ती बदलणारच नाही. तो म्हणे की अगोदर तुम्ही बदला नंतर आम्हाला सांगा. ना? आपल्या मनात खूप गोष्टी आहे आणि दुसऱ्यांना आपण बदलायला सांगलं तर will he change? ते बदलतील का? He will not change. नाही बदलणार. That is why the candle has to burn always. आणि म्हणून ती जी मेणबत्ती आहे ती सतत त्या ठिकाणी जळत God's राहील. spirit is in you. That is the light of the glory of God, my dear तर people. माझ्या प्रियानं देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे आणि तो आपला प्रकाश आहे. That's why I said, my dear people, the God's glory, which in the heaven, the new glory, New Jerusalem, my dear people, they say there is no sun, there is no moon, there is no light, my dear. The glory of God emulates the whole New Jerusalem, my dear people. तर म्हणून जसं आपण पाहिलं माझ्या प्रियानं की नवीन यरूशलेम मध्ये त्या ठिकाणी रात्रच नाहीये अंधार नाही तर परमेश्वराचा प्रकाश आणि सर्व काही ते त्याच्या तेजाने प्रकाशित करत तुमच्यामध्ये आहे. प्रभू आला ना, तुम्ही यरूशलेम आहे. आमेन.
Are you understanding? समजत आहे का? This body is a Jerusalem for you. हे शरीर आपल्यासाठी देवाचं म्हणजे येरुशलेम आहे. नवीन जेरुसलेम करायचं का? Are you understanding? समजत आहे का? का जुनंच ठेवायचं? Which Jerusalem you want? आपल्याला कोणतं येरुशलेम हवं आहे? There's only one only. There is no two. दोन येरुशलेम तर नाहीच आहेत. Amen? आमेन. But how you can make your body a new Jerusalem, my dear पण people? आपण आपल्या शरीराला नवीन येरुशलेम कसं करू शकतो? त्याला artificial candle नको, nothing. He says just receive the Lord Jesus in your life and walk. The glory will manifest in your life and you are the light of the world, my dear people. त्या ठिकाणी त्याला खोटे मेणबत्ती किंवा तो प्रकाश नको आहे. तो फक्त म्हणत आहे की तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशित व्हा आणि देवाचा गौरव तुम्ही आहात ते तुम्ही दाखवा. दाखवणार का? Who are you then? मग आपण कोण आहोत? Who are you? आपण कोण आहोत? काय darkness? आता जाता आवाज नेगेटिव्ह बोललं की लगेच उत्तर भेटतं मला. नकारात्मक बोलत की लगेच उत्तर भेटतं. है ना? Say, I am the light of the world. तर पहा मी जगाचा प्रकाश आहे. कुणासाठी? शेजाऱ्यांसाठी. When you burn the candle, the candle स्वतःसाठी लाईट नाही देत, पण सर्वांना देतं. Am I right? बरोबर बोलतात ना? You know, when you burn the candle, you see always the candle when you do it, the down always it will be dark. जर आपण मेणबत्ती पेटवली आपण पाहतो की जस्ट मेणबत्तीच्या पूर्ण भोवती त्या ठिकाणी अंधार असतो आणि बाकी पूर्ण प्रकाश असतो. खाली ना? त्याच्या खाली जो आहे ना त्याची सावली ती अंधार पडते. But when outer part what happened? It gets light. आणि त्याच्या बाजूने ना पूर्ण काय होतं त्या ठिकाणी प्रकाश असतो. Same way our life. तशाच पद्धतीने आपलं जीवन आपण दुसऱ्यांसाठी काय करायचं? प्रकाश. प्रकाश व्हायचं. का दुसऱ्यांचा प्रकाश आणायचं? येस? नक्की बनणार ना? I'll continue next week. पुढच्या आठवड्यात चालू ठेवतो. Thank you, Jesus. धन्यवाद. Next week I'll tell you how the burning candle should be and how the burning candle has to shine. तर मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला सांगेल की त्या ठिकाणी जळणारं मेणबत्ती कसं असलं पाहिजे ते कसं चमकलं पाहिजे. Hallelujah. Shall we all stand up, my dear people? माझ्या प्रिय आपण सर्वजण उभे राहूया. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद ईश्वर. Thank you. Thank you. Thank you, Jesus. That's what God says right now. आता यावेळेला देवाचा आत्मा सांगत आहे. Some of the people, they काही are going in the dark phase of their life. या ठिकाणी काही लोकांच्या जीवनामध्ये ते अंधकारातून जात आहेत. Dark phase, some dark phases is going just from their life. त्यांच्या जीवनातून थोडासा अंधकाराचा प्रकाश अंधकारमय जात आहे. It is just go right now. That phase is just going, and the light, God's light will emanate in your life from now onwards. आणि तो आता अंधकार जो पसरत होता तो आता निघून जात आहे आणि देवाच्या तेजाचा जो प्रकाश आहे तो तुमच्या जीवनावरती प्रकाशित करत आहे. Yes, some of the people are here right now. आता काही लोक आहेत They're in the dark phase of their life. त्यांच्या जीवनामध्ये ते अंधकाराच्या झळ त्यांच्यावरती येत आहे. If among you are they, come and stand. I will, as we worship, I'll pray for you. जसं आपण आराधना करू जर तुमच्यामध्ये ते तुम्ही असाल तर या ठिकाणी वरती येऊन उभे राहा मग आपण प्रार्थना करू. Some dark phase, काही अंधकाराची झळ आलेली आहे and you're not coming from the dark phase. आणि त्या अंधकाराच्या झळीतून तुम्ही बाहेर निघत नाही. But today is the day. God says, I will. God's humiliated light will come upon that person. पण आज परमेश्वर म्हणत आहे की त्या व्यक्तीवरती देवाचं तेज येत आहे त्याचा प्रकाश येत आहे. Just come and stand one side. God will, with the anointing session, God will touch right now. तर आता येऊन तुम्ही या ठिकाणी उभे राहा. परमेश्वर या Don't feel अभिषेकामध्ये shy. लाजू नका. Because it's the time where God will remove the darkness from your lives. कारण आताची ही वेळ माझ्या प्रियानं परमेश्वर तुमच्या जीवनातून तो अंधकार काढेल. If you feel you are that person, जर तुम्हाला असं जाणवत आहे की तुम्ही ती व्यक्ती आहात, this is the time. आत्ताची ही वेळ आहे. This is the precious time. मौल्यवान वेळ आहे. This is the God's time. ही देवाची वेळ आहे. This is the time God will enlighten your life. ही आत्ताची वेळ जी परमेश्वर तुमच्या जीवनाला प्रकाशमय करेल. Shall we all just worship God? आपण सर्वजण आराधना करूया माझ्या Shall we all प्रियानं. give praises to Him? आपण त्याच्या नावाला स्तुती देऊया.
God will Himself will come down and show how I am, how my light is in your life. आणि स्वतः परमेश्वर येऊन दाखवेल की मी तुमच्या जीवनामध्ये जर किती प्रकाश आहे, तुम्ही काय आहात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I want the volunteers should just be careful about the people that stand behind them. तो व्हॉलेंटियरनी कृपया काळजी घ्या, लोकांच्या मागे उभे राहा. Thank you, Jesus. Perfume your lives. जसं तुम्ही आराधना करा, ते अंधकार त्या ठिकाणी नाहीच होईल माझ्याकडे. And God will make a useful vessel for you. तुम्हाला वापरणारा तो पात्र तो. For use. You will be used for the glory of God. तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरण्यात याल. His anointing flowing right at या people. ठिकाणी अभिषेक वाहत आहे I'm just माझ्याकडे. feeling the right of the presence of God in this या place. ठिकाणी मला देवाचं सानिध्य जाणवत आहे. It is just filling this place. ते ठिकाण भरत आहे. The glory of God is falling here right now. देवाचा गौरव या ठिकाणी The पडत आहे. glory of God is just falling upon you right now. देवाचा गौरव आता या ठिकाणी तुम्हाला पडत Just आहे. worship Him. आराधना करा. He will just flowing right now. The Holy Spirit is just flowing right now. तर पवित्र आत्मा फिरत आहे, वाहत आहे. The anointing is right now. Receive the touch of God right now in your life. It's filling you right now. तुम्हाला आत्ता भरत आहे. It's filling you right now. तर तुम्हाला आत्ता भरत आहे. It's touching your life right now. तुमच्या जीवनावर आत्ता स्पर्श The करत आहे. anointing is just upon your life. आता तुमच्या जीवनावर अभिषेक आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive the touch flowing upon your life right now. देवाचं सामर्थ्य तुमच्यात आता येत आहे. It's touching many of the body right now. आता अनेक शरीरांना स्पर्श करत आहे. Many body which is ill right now is touching your body right now. त्यात अनेक शरीर दुखावलेले आहेत, त्या शरीराचा स्पर्श करत आहे. Which is murdered, it's being healed right now. जे दुखावले गेलेले आहेत ते आता त्यांना बरं करत आहे. Which is broken is being healed their wounds right now. जे सुटलेले आहेत त्यांना आता तो त्याचे जखम बरं करत आहे. The Holy Spirit is just moving right now. आता पवित्र आत्मा फिरत आहे. It's touching your lives right now. तुमच्या जीवनाचा स्पर्श करत आहे. Things are changing right now. आता गोष्टी बदलत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Those who have been called, the one the darkness says to you, come. जे कोणाला अंधकाराची झळ आहे त्यांनी Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Just lift your hands, brother. तुमचे हात उंच करा. And say, Lord, मी बोला प्रभू, remove the dark shadow from my life. माझ्या जीवनातून तो अंधकाराची झळ काढून टाक. Devil, I command in the name of Jesus, सैताना मी तुला धमकावतो येशूच्या नावात. who have clouded my brother's life, जे माझ्या भावाच्या जीवनात पूर्णपणे पसरलेले आहे. you have taken him into the darkness. जे अंधकारामध्ये अडकलेले आहे. I rebuke in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मी धमकावतो. Leave in Jesus' तो mighty name. येशूच्याच नावात. I break all the calamities, all the problems which have shadowed our lives, his mind and the body. I break in Jesus' name. सर्व परिस्थिती आलेले सर्व संकट जे त्यांच्या जीवनावर जे अंधकाराची सावली पाडत आहे त्यांना मी येशूच्याच नावाने तोडतो, बांधतो, श्रापित करतो. सोड येशू. He's just leaving. ते जात आहे. The curse of the shadow of your life is broken in the name of Jesus. जो श्रापाची जी सावली आहे ती तुमच्या जीवनातून त्याचा It's just breaking right now. आता तोडत आहे. It's just breaking right आता now. तुटत आहे. It's just leaving your life right now. तुमच्या जीवनाचं सोडून जात It's आहे. leaving your life right now. तुमच्या जीवनाचं सोडून जात आहे. Now God wants to enlighten your life right आता now. परमेश्वर तुझ्याला प्रकाशमय करू शकतो. Receive it. परमेश्वर स्वीकारा. Receive the anointing of God. आता देवाचा अभिषेक स्वीकारा. 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 Touch. स्पर्श करा. See the light, the power is shining. It's just flowing. It's just flowing. It's just flowing. It's flowing upon you right now. The power of God. Receive. 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 स्वीकारा. Just believe, my brother. मला आता भरत आहे. Say, Lord, lighten my life. बोला परमेश्वर प्रभू माझं जीवन प्रकाश नाही करत. Lighten my life. You are the light of the Lord. Let the light come in my life. जगाचा
Light is just falling upon you. तो प्रकाश तुमच्यावरती येत आहे. Something is happening, my brother, in your life. आतापर्यंत तुमच्या जीवनात काहीतरी I घडत could see आहे. something new right now. आता काहीतरी नवीन घडत I आहे. could sense in my spirit the newness is just starting from now onwards in your life. माझ्या आत्म्यामध्ये मला जाणवत आहे त्या ठिकाणी आत्तापासून तुझ्या जीवनात काहीतरी नवीन सुरुवात होत Touch his आहे. life. त्यामुळे The peace of God has come in your life. देवाची शांती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. Any more? अजून कोणी आहे का? Yes. नावात. All the calamities, the darkness is surrounded her life. जो सर्व अंधकार त्यांच्या जीवनात सर्व पसरलेला आहे. I find that power of the devil. त्या सैतानाच्या सामर्थ्याला मी धमकावतो. Leave your अंधकार life in Jesus' name. सोड येशूचं नाव त्यांचं Leave. जीवन. सोड. Leave. सोड. सोड तिला. Leave. सोड. He's just leaving your life right now. तुम्ही तुमच्या जीवनाचं सोडून जात आहे. Something is happening here right now, my sister. आता काहीतरी तुमच्या जीवनात घडत आहे. Something is happening. आता काहीतरी घडत आहे. Something is, the power of God is just it's coming upon you right now, mightily. आता देवाचा आत्मा तुमच्यावरती महारित्रीने येत आहे. The light of God is coming upon you right now. देवाचा प्रकाश तुमच्या जीवनात You see येत the आहे. touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. 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 The light. स्वीकारा. स्पर्श स्वीकारा. Touch your life. प्रभू स्पर्श करेल तुम्हाला. Just feeling it right now. तुम्हाला आता भरत आहे. Touch it. स्पर्श करतो. In the name of Jesus. मी येशूच्या नावात धमकावतो. I rebuke the power of the devil is surrounding his life. सर्व अंधकारच्या सामर्थ्याला मी Let him धमकावतो. go down. Don't hold him. त्यांना खादावून Let him go down slowly. Touch him. स्पर्श करतो. Bring him in. Devil is holding his life. जो सैतान त्यांचं जीवन फिरवत आहे. Leave his life right now in Jesus' आता name. त्यांचं जीवन सोडून ते निघतील येशूच्या नावात. Leave it. सोड. God's power is coming upon you right now, my brother. तुझं तुमच्यावरती आता देवाचा प्रकाश आणि सामर्थ्य Receive the येत touch आहे. of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. देवाचा स्पर्श स्वीकारा. 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 Just स्वीकारा. feeling you right now. तुला आता भरत आहे. स्वीकारा. 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 Touch his life. तू स्पर्श कर. स्वीकारा. The power's power is just falling upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती पडत आहे. Touch Jesus. स्पर्श कर. What is happening? I don't know. माहिती नाही काय पण काही तर त्या ठिकाणी ते विझवण्याचा प्रयत्न करत आहे. Devil, leave right now in Jesus' name. सैताना स्नाचा अंधकार सोड येशू. God's light shine upon our life in Jesus' प्रभू name. त्यांच्या जीवनातील तुझा प्रकाश चमकू दे. Everything will new from now onwards. आता पुढे सर्व काही नवीन होऊ दे. You will glorify. तुम्ही Very देवाचा soon. गौरव करता फार In लवकर. Jesus' name. येशू प्रभू त्यांना तू स्पर्श कर. Every darkness disappear from our life in Jesus' name. सर्वचा अंधकार त्यांच्या जीवनातून निघून जाऊ. Leave her in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave her in Jesus' name. सोड येशूच्या Every नावात. darkness सर्व अंधकार I rebuke in Jesus' name. मी धमकावतो येशूच्या Leave her नावात. right now. सोड आता त्यांना. Leave her right now. सोड त्यांना. Leave her right now. सोड त्यांना. Leave her right now. सोड त्यांना. Be free. Be मोकळे व्हा. free. मोकळे Be व्हा. free. मोकळे Be व्हा. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे The व्हा. power of God is coming upon you, my sister. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती येत आहे. Power of God. The darkness. The darkness which has surrounded is just leaving, my brother. जो सर्व अंधकार जो पसरलेला होता तो आता निघून जात आहे. आपके जीवन में सब जो अंधकार का जो शक्ति है सब निकल है. It is just leaving you, my brother. वो अभी छोड़ के जा रहा है. It is just leaving you right now. आपके जीवन से अंधकार निकल के जा रहा है. The word of God says He loves you very much. और परमेश्वर का आत्मा कह रहा है कि वो आपसे बहुत प्रीति करता Jesus loves you. है. यीशु आपसे प्यार करता है. He says, I will light your life once again. वो कह रहा है कि मैं आपका जीवन फिर से प्रकाश में करूंगा. Beat the darkness from his life in Jesus' name. अंधेरा प्रभु यीशु मसीह के नाम से निकल जाने. Receive the touch. परमेश्वर का स्पर्श स्वीकार. स्वीकार. He's touching you. तो आपको स्पर्श प्रभु का करना है. सामर्थ आपके ऊपर. प्रभु का सामर्थ आपके ऊपर The है. light of God, the light, God's light is shining. Is shining. परमेश्वर का प्रकाश चमक रहा है. आप से एक नई सुबह आपकी शुरुआत हो रही है. A new morning has every darkness. सर्व अंधकार Leave in Jesus' name. सोड येशू. God's light is coming upon you. देवाचा प्रकाश तुमच्या जीवनावरती येत आहे. Receive the light of God. देवाचा प्रकाश स्वीकारा. Receive the light. स्वीकारा. प्रकाश स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद आहे. Thank you. स्पर्श करा. Every devil in the name of Jesus holding his life
paralyzed. जो शैतान आपके पूरे बाजू में फैल चुका है उसको कम कर दे। Leave the darkness from his life in Jesus' name. आपके जीवन से पूरा अंधकार छोड़ के निकल जाए। Receive the light in your life. आपके जीवन में परमेश्वर का प्रकाश स्वीकार। Receive the Jesus in your life. आपके जीवन में यीशु को स्वीकार। Say, Jesus, you are the Savior of my life. बोलिए कि प्रभु आप मेरे जीवन के तारनाथ। Lift your hands, my brother. आपके हाथ ऊपर कीजिए। And say, Jesus, you are the Savior of my life. कि प्रभु जी आप मेरे जीवन के उद्धारक हो। Come in my life. मेरे जीवन में आइए। The light is shining upon you right now. अभी परमेश्वर का प्रकाश आपके जीवन The में चमक darkness is रहा है। just leaving your life right now. अंधकार चला जा रहा है। Leave the darkness in Jesus' name. अंधेरा निकल जाए। And the light is falling upon you. प्रकाश आपके ऊपर आ रहा है। Receive the light. परमेश्वर का प्रकाश Something is happening, my brother. अभी कुछ तो हो रहा है ब्रदर। Thank you, Jesus. स्पर्श स्वीकार। This is anointing. अभी फिर स्वीकार। The darkness is just leaving. अंधकार सोडून जात आहे। Receive the light right now. देवाचा Every प्रकाश devil स्वीकार। trying to hold the light, leave all the darkness in my life. I destroy in Jesus' name. Leave a light in Jesus' जो name. सर्व सैतान त्याचा अंधकार त्याच्या जीवनात पसरवत आहे त्याला धमकावतो सोड येशूच्याच नावामध्ये। God's light is just coming upon देवाचा प्रकाश तुमच्यावरती येत आहे। you. Receive the light. देवाचा प्रकाश स्वीकारा 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 Just falling upon तुमच्यावरती येत आहे। स्वीकारा you. Receive the touch. स्पर्श स्वीकारा Touch. स्पर्श करा। Jesus. छोड़ यीशु छोड़ के तंत्र। यीशु के नाम से मैं तोड़ता हूँ। पूरा वो बीमारी निकल जाने का यीशु के नाम से। प्रभु आपका वचन कहता है कि आप आरोग्य देने वाले परमेश्वर हैं। प्रभु जी आपने आपके परमेश्वर अपने पीठ पर 39 पर मार खाए प्रभु जी थोड़े खाए। आपने कहा है प्रभु जी आपके खाए हुए थोड़े से हम चंगे हुए हैं। अभी उसको चंगाई मिली। यीशु के नाम से चंगे हो जाओ। यीशु के नाम से चंगे हो जाओ। प्रभु जी वो जो पूरी बॉडी में जो ऑर्गन्स है वो नए हो जाए। यीशु के नाम से चंगाई स्वीकार करो। प्रकाश प्रभु ये आपका बच्चा है। प्रकाश का सामर्थ उसके जीवन से आने दो। Thank you, Jesus. I want just raise the church, church people, just raise your hands towards this boy. माझी इच्छा आहे प्रियानो की आपण प्रत्येकाने या बाळाकडे आपला हात पुढे He will ठेवा। be raised completely. तो पूर्णपणे बरा होईल। Just lift your hands and अपने अपना हाथ आगे कीजिए just pray in the tongues, my dear people. और इसके लिए अन्य भाषा में प्रार्थना करेंगे। अपन सब अन्य भाषा में प्रार्थना करेंगे। बच्चे को पूरी तरह से चंगाई दिया। Lord, we will come and glorify you, Lord. प्रभु वो आकर आपके नाम की गवाही देंगे। Cover this boy under your blood, O God. प्रभु जी आपके लहू में इस बच्चे को मैं कवर करता हूँ And healing, completely healing in Jesus' name. और यीशु के नाम से पूरी तरह से चंगाई घोषित करता हूँ। अच्छा, प्रभु इनको स्पर्श कीजिए। अच्छा भाई. प्रभु के जीवन को स्पर्श कीजिए। Right now, जो शैतान उनको पकड़ के रख रहा है leave our life in Jesus. उनका जीवन से निकल जाए। प्रभु जी आप स्पर्श कीजिए। अच्छा, स्पर्श कीजिए। that's all my life. सर्व अंधकार निकल जाए। Receive the light. प्रकाश स्वीकारा। Receive the light. प्रकाश स्वीकारा। Receive the light. प्रकाश स्वीकारा। स्पर्श करो। Receive the light. देवाचा प्रकाश आपला Receive. स्वीकारा। अच्छा. स्पर्श करो। Receive the light. Receive. स्वीकारा। Darkness is just leaving. अंधकार जाता And receive the light of the Lord. आणि देवाचा प्रकाश स्वीकारा। 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 It's falling स्वीकारा। upon you. तुमच्यावरती येत आहे। Receive. स्पर्श स्वीकारा। Darkness is just leaving. अंधकार निघून जात आहे। Receive the light. प्रकाश स्वीकारा। अच्छा. स्वीकारा। प्रकाश Light in your life. परमेश्वराचा प्रकाश Darkness is
अंधकार बांधतो येशूच्या नावात. Live. सोड सोड Live a life. सोड तिचं जीवन. God's life, eternal life is coming upon you right now. परमेश्वराचा सनातन प्रकाश Receive. तुझ्यावर येत आहे. Receive. स्वीकार, Receive. It's just स्वीकार. falling upon you. तुझ्या जीवनात All the darkness is just leaving you right now. सर्व अंधकाराचा निघून जातो. Receive the light. प्रकाश स्वीकारा. Receive the light. प्रकाश स्वीकारा. प्रभू Falling upon you right now. तुमच्या जीवनात येत आहे. Receive स्वीकारा. the light. The light of God. स्वीकारा. Eternal light. It's filling you. It's filling you with glory right now. गौरव येत आहे. स्वीकारा. Just filling you right तो now. तुम्हाला आता भरत आहे. Anointing. अभिषेक See the touch. स्पर्श स्वीकारा. This life I rebuke in Jesus' name. सर्व जीवनाचा अंधकार आणि संताप येशूच्या And receive the नावात. light of आणि God. देवाचा प्रकाश स्वीकारा. स्वीकारा. स्पर्श करतो. Receive the light right now. येशूच्या नावात प्रकाश All स्वीकारा. the darkness leave your life in Jesus' सर्व name. अंधकार निघून जातो यांच्या जीवनात. Receive the touch of the light. स्पर्श स्वीकारा. देवाचा स्पर्श स्पर्श The light of Jesus. The light. स्वीकारा. The anointing. Receive the light right now. प्रकाश स्वीकारा. It's filling you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. Oh, thank you, Jesus. Receive. धन्यवाद. Receive. स्वीकारा. Receive. It is filling you. तुम्हाला आता भरत आहे. भरत आहे. God's spirit power. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. स्वीकारा. स्वीकारा. Receive the touch. स्पर्श स्वीकारा. God's light. देवाचा प्रकाश स्वीकारा. Receive. Receive. स्पर्श स्वीकारा. Thank you. God's light. Darkness is just leaving you, my brother. सर्व अंधकार निघून जाते ब्रदर. I rebuke all the power of darkness is holding your life. Leave in Jesus' name. आणि जो सर्व अंधकारचं सामर्थ्य प्रकाश असतो तो अंधकार पसरलेला एकदा दबकावतो येशूच्या नावात. Receive the light right now. आता प्रकाश स्वीकारा. स्पर्श कर. स्वीकारा. स्पर्श स्वीकारा. God's light upon you. देवाचा प्रकाश तुमच्यावर दिलेला आहे. Receive the touch. Receive the प्रकाश light. स्वीकारा. The light is shining upon you right now. आता प्रकाश तुमच्यावर Receive. चमकत आहे. Receive. स्वीकारा. Just oh, thank you, Jesus. The light. Receive the touch of God right now. देवाचा स्पर्श स्वीकारा. स्पर्श. All the darkness is just flowing from your life. And His supernatural power of God is coming upon you. Receive the touch of God. Receive. Touch. Yes. Let it disappear in Jesus' mind. सर्व अंधकार निघून जातो. Receive the light right now. आता प्रकाश स्वीकारा. स्वीकारा. Light is just coming upon you right now. Receive स्वीकारा. the touch right now. देवाचा स्पर्श Receive the स्वीकारा. anointing of God. अभिषेक स्वीकारा. Receive. The light is shining, my sister. प्रकाश चमकत आहे. तेजाचा प्रकाश तुमच्यावर Receive. स्वीकारा. The anointing त्याचा जाड अभिषेक is just flowing upon you right now. तुमच्यावरती येत आहे. Receive. स्वीकारा. स्वीकारा. It's just filling you. देवाचं सामर्थ्य तुम्हाला भरत आहे. भरत आहे. Receive the light. स्वीकारा. The light. प्रकाश स्वीकारा. Thank you, Jesus, धन्यवाद येशू. for your thick anointing, Lord. प्रभू तुझे जाड अभिषेक. Thank you for your light that you shine upon your people, Master. प्रभू तुझा जो प्रकाश लोकांवर तू चमकवलं म्हणून धन्यवाद. I know, Lord, प्रभू मला ठाऊक they आहे will testify ते गौरव करतील तुझा that God has removed the darkness from my life आणि ते साक्षी देऊन सांगते की परमेश्वर माझ्या जीवनाचा अंधकार काढला and that God has lighted my life. आणि परमेश्वरने माझ्या जीवनाला प्रकाशमय केलं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I did my part, Lord. प्रभू मी माझा भाग केलेला आहे. You know, you do your part, oh Lord. आता प्रभूजी तू तुझा भाग And take your glory from your people. आणि प्रभू तुझा गौरव तुझ्या लोकांकडून घे. In Jesus' name. येशूच्याच नावात Amen. आमेन. Praise the Lord. Give a mighty, mighty clap to the Lord. जोरदार टाळ्या वाजवून माझ्या आपल्याला. God is wonderful, mighty people. परमेश्वर अद्भुत आहे. Few testimony for to या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्यांच्या घरामध्ये भरपूर सैतानाने धुमाकूळ घातलेलं होतं. पूर्ण अंधकार पसरलेलं होतं. ते म्हणत आहेत की कुठून ना कुठून काही ना काही कारणास्तव कोणते ना कोणते वाद येत होते. पण त्या कारणास्तव माझे वडील माझा भाऊ अजून जास्त व्यसनामध्ये अडकत होते. पण जसं मी या ठिकाणी रडून प्रार्थना करतो त्यांनी देवाच्या आत्मा पास्टरांद्वारे बोललाही आणि प्रकाश जो आज परमेश्वर पास्टर जसं म्हणाले की तुमच्या देवाचा प्रकाश चमकणार आहे. आणि माझा विश्वास आहे की जे काही घरातला अंधकार होता ती झळ जी काही होती ती सर्व काही निघून गेली तर प्रार्थना करत असताना असा मी विश्वास ठेवते. आणि घरामध्ये पूर्ण परमेश्वराचा प्रकाश आता चमकत आहे असा मी विश्वास ठेवून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देते. प्रेज लॉर्ड प्रियानो.
हे ब्रदर रामू यादव आहेत, त्यांची साक्ष ते सांगत आहेत. ते म्हणतात की त्यांना अनेक दिवसांपासून मूळ व्याधाचा त्रास होतो आणि आज तर ते म्हणतात मी देवाच्या मंदिरात या ठिकाणी आलो, बसलो, मला बसताही येत नव्हतं, एवढा भयंकर मला त्रास होत होता. पण ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो, असं माझ्या डोक्यावरती पास्टर हात ठेवून प्रार्थना करत असताना असं काहीतरी चमक, ते म्हणाले मला माहित नाही काय ती गेली माझ्यामध्ये, पण जे दुखणं होतं, ज्यामुळे मला बसता पण येत नव्हतं, ते सगळं दुखणं नाहीसं झालं. आता मी पूर्ण एकदम मोकळं मला वाटत आहे आणि मला कळतही नाही की मला काही त्रास होता म्हणून. हे फक्त परमेश्वर त्याच्या सानिध्यामध्ये त्यांना आरोग्याने भरलेलं आहे. तर खरोखर प्रियांनो, जोरदार टाळ्या प्रभू येशूच्या नावाने द्या. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद देतो पवित्र प्रभू येशू. मान सन्मान गौरव तुला देतो पवित्र परमेश्वर. खरोखर सुंदरच्या वचनाद्वारे प्रभू प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श केला परमेश्वर. आणि प्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणामधला, मनामधला, जीवनामधला, कुटुंबामधला सर्व अंधकार तू काढला परमेश्वर. आणि एक नवीन प्रकाश आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये, कुटुंबामध्ये तू ओतला परमेश्वर. मी तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर पवित्र परमेश्वर, आज प्रत्येकाने प्रभू लीनपणाने, नम्रपणाने, अंतःकरणापासून प्रभू त्यांच्या कष्टातून, त्यांच्या श्रमातून पवित्र परमेश्वर जे काही अल्पसं दान तुझ्या भांडारामध्ये आणलेले परमेश्वर, या सर्व स्वदामाचा ताबा तू तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर. प्रभू या दानाद्वारे प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर, बहुगुणित कर परमेश्वर. या दानाद्वारे प्रभू प्रत्येकाचे रखडलेले आशीर्वाद मोकळे कर पवित्र प्रभू येशू. या दानाद्वारे प्रत्येक कुटुंबामध्ये महान साक्ष तू निर्माण कर परमेश्वर. या दानाद्वारे प्रभू येशू अनेक कुटुंबाकडनं तुझं गौरव, तुझी महिमा तू करून घे परमेश्वर. आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे परमेश्वर. या दानाद्वारे प्रभू तुझा अधिक आणि अधिक सेवा वाढल्या जाऊ दे परमेश्वर. आणि तुझ्या सेवेसाठी या दानाचा परिपूर्ण तू वापर करून घे परमेश्वर. कार्य केलं तुला धन्यवाद देतो परमेश्वर. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर, आमचे जे ब्रदर सिस्टर आहेत पवित्र परमेश्वर, ज्या चर्चच्या सेवेसाठी, चर्चच्या जागेसाठी, चर्चच्या वाढीसाठी परमेश्वर जे काही ऑनलाईन पेमेंट करतात प्रभू येशू, त्या सर्व ऑनलाईन दान देणाऱ्या परमेश्वर प्रत्येक बहीण भावाला, दशमांश कराराचे अर्पण देणाऱ्या सर्व बहीण भावाला महान रीतीने तू आशीर्वादित कर परमेश्वर. त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडल्या जाऊ दे परमेश्वर. हो पवित्र प्रभू येशू, तुझ्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू केला. आणि या दानाद्वारे प्रभू येशू ज्यांनी दिलंय त्यांना तू आशीर्वादित केलं, जे देऊ शकले नाही त्यांनाही तू आशीर्वादित केलं. मग तुला धन्यवाद देऊन, मान सन्मान गौरव तुला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. The grace of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची कृपा, the love of the Father, पित्याची and the प्रीती sweet communion of the Holy Spirit be all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. Go home and serve the Lord. घरी जा आणि देवाची सेवा करा. We can meet one another. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो.
माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.